गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम द्रा दत्तात्रेय 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 नमः। तर मंडळींनो, अत्री अनुसयानंदन भगवान दत्तात्रेय म्हणजेच गुरु परंपरांचे मूळ पीठ होय। त्रिदेवांचे एकत्रित केंद्रीभूत सामर्थ्य, कृपेचा अक्षय स्तोत्र व वरदानांचे भंडार म्हणजेच श्री दत्तात्रेय महाराज होय। त्यांच्या अचिंत्य पुण्यप्रभाव समस्त विश्वाला अंतर्बाह्याला व्यापून आहे। ते स्मृतिगामी आहेत व शुद्ध भक्तीला वश होणारे आहेत। ते शीघ्र प्रसन्न होतात। त्यांच्या पूजनाने सौभाग्य प्राप्ती होते। श्री दत्तात्रेय यांच्या नामस्मरणाने अंतःकरण हे आपले शुद्ध होते। त्यांच्या भजनाने भवपाश हे आपले तुटतात। त्यांच्या भक्तीने चारी पुरुषार्थ सिद्ध होतात। ते भक्तवत्सल्य व भक्त अभिमानी आहेत। ते आपल्या सदाचारी व एकनिष्ठ भक्तांचे सदैव कल्याण करतात। त्यांच्या कृपेने सर्व मंगल होते, म्हणून सद्भावनेने आपण त्यांची नेहमी भक्ती करावी। तर चला, आज मी तुम्हाला आजपर्यंत मराठीमधून गुरुचरित्राचा 14वा अध्याय हा कोणीही सांगितला नसेल, तर दत्त जयंतीपर्यंत तुम्ही हा 14वा अध्याय जर तुमच्याच्याने रोज घरात वाचन होत नसेल, तर तुम्ही रोज मोबाईलवरती नक्की ऐकावं। याचे तुम्हाला खूप चांगले असे फळ भेटेल व श्री दत्तात्रेय महाराज यांची कृपा तुमच्यावरती सदैव राहील। तर स्किप न करता हा व्हिडिओ पूर्णपणे ऐका। तर मी श्री गुरुचरित्र यामधील अध्याय 14वा सायनदेवाचे प्राणसंकट टळले हा अध्याय तुम्हाला मी संपूर्ण मराठीमध्ये सांगत आहे। तर हा व्हिडिओ नक्कीच बघा व ऐका। श्री गणेशाय नमः। श्री गुरु दत्तात्रेय यांनी लोकोद्धारासाठी भारतवर्षात श्री श्रीपादवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ असे क्रमाने 3 अवतार घेतले। श्री गुरुचरित्र या ग्रंथात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या अद्भुत लीलांचे वर्णन आहे। श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र काशी येथे ज्ञानरुद्ध वयोवृद्ध अशा कृष्ण सरस्वतीकडून विधिवत संन्यास दीक्षा घेतली आणि तीर्थयात्रेस निघाले। ते वासर ब्रह्मेश्वर तीर्थास आले असताना त्यांनी एका ब्राह्मणाला नदीमध्ये आत्महत्या करण्यापासून प्रवृत्त केले, म्हणजेच थांबवले। त्याला उदरव्याधीने पुरते गांजले होते। तेथे सायनदेव नावाच्या एका ब्राह्मणाने ग्रामाधिकाऱ्याने श्री गुरूंना आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण दिले। त्यांनी व त्यांची पत्नी जाखाईने श्री गुरूंची पूजा करून त्यांचा उत्तम पाहुणचार केला। श्री गुरूंना, त्यांच्या शिष्यांना व त्या व्याधीग्रस्त ब्राह्मणाला सुग्रास भोजन दिले। श्री गुरूंच्या कृपेने त्या भोजनानंतर ब्राह्मणाची उदरव्याधी कायमची गेली। पूर्ववृत्त संपूर्ण या सेवेने प्रसन्न झालेल्या श्री गुरूंनी सायनदेवाला अनेक उत्तम आशीर्वाद दिले। तेव्हा तो म्हणाला, स्वामी, मी ज्याची चाकरी करतो तो यवन ब्राह्मण घातकी असून तो माझा वध करणार आहे। मग आपला आशीर्वाद कसा फलद्रूप होणार? श्री गुरूंनी त्याला निशंक मनाने यवन भेटीस जाण्यास सांगितले। त्याप्रमाणे तो यवनाकडे गेला असता सायनदेवाचे अग्निसमान भयंकर तेजस्वी रूप पाहून त्याला ग्लानीच आली। तेवढ्यात त्याला एक स्वप्न पडले। त्यात कोणी ब्राह्मण शस्त्रघाताने आपला वध करीत आहे असे दृश्य दिसले। त्याला भीतीने जाग आली। या ब्राह्मणाचा वध केल्यास आपल्यालाही मृत्यू अटळ आहे हे त्याच्या लक्षात आले। त्याने सायनदेवाला वंदन केले
वस्त्राधिकांनी सन्मान करून त्याला सुखरूप परत पाठविले व अशा प्रकारे साईंदेवाचे प्राणसंकट टळले होते. साईंदेवांना श्री गुरूंना शरण गेला. गुरुकृपेने त्याचे संपूर्ण कल्याण झाले. कालांताने तो सहपरिवार गाणगापुरात जाऊन राहिला. श्री गुरूंचे शिष्यत्व पत्करून त्यांची अहोरात्र सेवा करू लागला. तर अशा प्रकारे श्री दत्तात्रय गुरु महाराज हे साईंदेवाला प्रसन्न झाले. तसेच आम्हाला देखील हो, त्यासाठी आपल्याला ईश्वरनिष्ठा व ईश्वर भक्ती खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी आपण कमीत कमी दिवसातील 5 मिनिटं का होईना ईश्वर सेवेसाठी नक्कीच द्यावेत. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद. जे काही चुकले असेल ते माझे व जे काही कथा सांगताना बरोबर आले असेल ते श्री दत्तात्रय महाराजांचे. तर याच प्रकारे आपण भेटूयात एका नवीन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.